अर्धरात्रीच्या अंधारात एक टोळी तयार होती, हातात धारदार शस्त्र आणि मनात दरोड्याचा निर्घृण कट. मात्र नांदेडच्या सतर्क पोलिसांनी या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. सिंदखेड पोलिसांनी मध्यरात्री गस्ती दरम्यान 6 आरोपींसह एक ऑटो ताब्यात घेतला आणि त्यांच्याकडनं जप्त झाली तलवारी, चाकू आणि भीती निर्माण करणारी साधनं. दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी पकडली आणि दहशतीला दिला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर. नांदेड जिल्ह्यात सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 जून रोजी रात्री 3 वाजता पोलिसांच्या पेट्रोलिंग दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सहपोलीस निरीक्षक रमेश जाधवर आणि त्यांच्या टीमने सारखणी परिसरात TS 16 UD 2924 क्रमांकाच्या काळ्या पिवळ्या रंगाच्या ऑटोवर संशय घेतला. पोलिसांची गाडी पाहताच ऑटोत बसलेली टोळी दबा धरून बसलेली दिसली. ऑटो थांबवून तपासणी केली असता त्यात एकूण 6 जण आढळलेत. शेख फारुख शेख कुर्बान, शेख पाशा शेख हमजा, शेख अजीम शेख औनक, शेख गुलफाम शेख शौकत, शेख अफ्रिकी शेख जैरहुद्दीन, शेख जलाल शेख शौकत, सर्वजण मुलतान चिखली किनवट जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची सखोल झडती घेतली असता त्यांच्याकडून धारदार शस्त्र व घातक साधनं आढळलीत. यावरून स्पष्ट झालंय की ते सर्वजण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. या घटनेप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सर्व आरोपींना अटक करून 4 दिवसांचा PCR रिमांड मिळवण्यात आला आहे. अधिक चौकशीतून हे समोर आलं आहे की या आरोपींवर यापूर्वीही पोलीस स्टेशन किनवट येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रात्र होती परंतु पोलिसांची नजर झोपलेली नव्हती. त्यामुळेच दरोडेखोरांची योजना उधळून लावण्यात आली. शस्त्र हाती घेऊन कट रचणारे हे गुन्हेगार आता कोठडीत आहेत. परंतु पोलिसांचं हे यश एवढंच सांगून जातं, गुन्हा करणाऱ्यांसाठी नांदेडमध्ये आता कुठेही जागा नाही.